महिलांनो, वटपौर्णिमा, वटसावित्री पौर्णिमा ही आपल्या सगळ्या महिलांची अतिशय आवडती पौर्णिमा तिथी आहे आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आपण सर्व महिला या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असतो। तर या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी काय करणे योग्य आहे आणि काय करणे टाळले पाहिजे, यासोबतच अविवाहित महिला वटसावित्रीची पूजा करू शकते का? वटपौर्णिमेच्या दिवशी कुठल्या चुका महिलांच्या हातून व्हायला नको? वटसावित्री पौर्णिमेच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये? उपवास कधी सोडायचा? यासोबतच वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नेसणं हे शुभ मानलं जातं आणि कुठल्या रंगाची साडी नेसणं हे अशुभ आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी दान कोणतं करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। तर वटसावित्री पौर्णिमा ही 21 जूनला आहे। 21 जूनला आलेला आहे शुक्रवार। तर बघा, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच आणलेला आहे की जेणेकरून वटपौर्णिमेची माहिती, संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। सावित्रीने सत्यवानाचे प्राण ज्या दिवशी परत मिळवले, तर तो दिवस म्हणून आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो। तर यावर्षी 21 जूनला शुक्रवारी आहे वटपौर्णिमा। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून व्रत करत असतात, वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि परमेश्वराकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मागणं मागत असतात। तर याच वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कुठल्या गोष्टींचं पालन केलं गेलं पाहिजे, पूजा कशी करायची आहे, तर या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। जो मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे, या वर्षीचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी आणेल। तर पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो 21 जूनला शुक्रवारी सकाळी 7:32 आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही सकाळी 22 जूनला सकाळी 6:38 आहे। तर वटपौर्णिमा ही आपण 21 तारखेला आपण साजरी करणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले म्हणजे अविवाहित मुली ज्या आहेत त्या वटसावित्रीची पूजा करू शकतात का वटपौर्णिमेची? तर बघा, वटसावित्रीचं जे व्रत आहे ते खरंच खूप खास आहे आणि प्रामुख्याने विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि सुख नांदण्यासाठी हे व्रत करत असतात। पण अविवाहित मुलीसुद्धा जीवनसाथी, चांगला जीवनसाथी आपल्याला मिळण्यासाठी, चांगल्या वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करू शकतात। तर त्याच्यामुळे मुलीसुद्धा हे व्रत करू शकतात। आता पुढची गोष्ट, या दिवशी महिलांनी कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे, कुठल्या चुका त्यांच्या हातून होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। तर सगळ्यात पहिले बघा, खूप महिला या जॉब करणाऱ्या असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये इच्छा पण असते, व्रत पण करायचं आहे, पण वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जॉबला वगैरे सुट्टी नसते। तर बऱ्याचशा स्त्रिया काय करतात, वडाची एखादी फांदी तोडून ती घरी आणतात आणि त्याची पूजा करतात। तर कधी पण वडाची तोडलेल्या फांदीची पूजा करू नये। भली एक छोटंसं रोपटं तुम्ही आणा, पण संपूर्ण रोपट्याची तुम्हाला पूजा करायची आहे, एका फांदीची पूजा करायची नाही आहे। आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला वडाच्या झाडाची पानं वगैरे तर तोडायची नाहीच आहे। त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी जर अशी चूक आपल्या हातून झाली तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। तर त्याच्यामुळे भले तुम्ही एक छोटंसं रोपटं आणा किंवा जवळपास एखादं छोटंसं झाड असेल त्याची तुम्ही पूजा करू शकतात। मी तुम्हाला पूजा कशी करायची आहे, या घरी तुम्ही पूजा कशी करू शकतात आणि यासोबतच बाहेरसुद्धा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा कशी करू शकतात त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी काळ्या पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालू नये। यासोबतच वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी जे शुभ कलर आहेत, लाल, हिरवा, गुलाबी, पिवळा, नारंगी अशा रंगाच्या तुम्ही साड्या घालायच्या आहे। तुम्ही काळ्या, निळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी जी आहे ती परिधान करू नका। हे कलर या दिवशी घालणं अशुभ मानलं जातं। कळालं? तुम्ही काळा, निळा आणि पांढरा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची तुम्ही साडी घालू शकतात। हे 3 रंग जे आहे ते अशुभ मानले जातात। तर आपण ही जी पूजा आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतोय, तर त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्या। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये या दिवशी मांसाहार होणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्या। शक्यतो त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा, कारण पौर्णिमा तिथी बघा ही शक्यतो 2 दिवस जोडून येत असते। यानंतर घरामध्ये भांडणं, कटकटी
यासाठी वादावाद होणार नाही, घरामध्ये शांतता कशी राहील याची तुम्ही काळजी घ्या. घरातलं वातावरण हे चांगलं, छान, आनंदी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. या गोष्टी ज्या आहे ना त्या एकमेकांनी सगळ्यांनी समजून केल्या तरच होतात, कारण टाळी ही एका हाताने वाजत नाही. त्यामुळे पुरुषांनो, तुम्ही सुद्धा दादांनो काळजी घ्या. आपली बायको आपल्यासाठी हे व्रत करते आहे, तर त्यामुळे तिची सुद्धा तेवढीच काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. तर त्याच्यामुळे घरामध्ये जितकी शांतता राहील, जेवढं आनंदाचं वातावरण राहील तेवढी तुम्ही काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांनी घरातल्या महिलेचा अपमान करू नका. या दिवशीच असं नाही, नेहमीच ही गोष्ट पाळली गेली पाहिजे, कारण घरातली स्त्री जी आहे ती लक्ष्मी स्वरूप असते. त्या स्त्रीचा जर वारंवार अपमान होत असेल, तिला काहीतरी वाईट शिवीगाळ वगैरे होत असेल, तर त्या घराचं कधीही भलं होत नाही. तर त्याच्यामुळे पुरुषांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्या दिवशी स्त्रीचा अपमान होणार नाही, वाईट शिवीगाळ वगैरे तिला करायचा नाही आहे, काही वाईट गोष्टी तिच्याबद्दल बोलायच्या नाही आहे, एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी पुरुषांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा, मोठ्यांचा, आपल्या घरातील जे मोठे आहेत तर त्यांचा अपमान करू नका, अनादर करू नका. आपल्याला या दिवशी ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. बघा, एका साईडला आपण व्रत करतोय, पूजा करतोय आणि घरातील वरिष्ठ मंडळींना आपण काहीतरी उद्धटपणे बोलतोय, वाईट बोलतोय, असं करू नका. कोणाबद्दल वाईट विचार करू नका, नाहीतर आपल्या व्रताचा काही उपयोग होणार नाही. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भवती स्त्रियांनी वटपौर्णिमेची ती पूजा करू शकतात, पण त्यांनी प्रदक्षिणा ज्या आहे त्या घालायच्या नाही आहे. वडाच्या झाडाला ज्या आपण प्रदक्षिणा घालत असतो तर ती घालायच्या नाही आहे. तुम्ही भलेही लांबून झाडाचं दर्शन घ्या, बस चालेल, पण प्रदक्षिणा ज्या आहे त्या घालायचं नाही. यामागे सायंटिफिक रिझनसुद्धा आहे. यानंतर या दिवशी महिलांनी दिवसा झोपणे टाळा. कारण काय, जेव्हा तुम्ही कुठलं पण व्रत वगैरे करता तर त्यावेळेस लक्षात ठेवा, अगदी तुम्ही 2-2, 3-3 तास दुपारी झोपताय तर हे चुकीचं आहे. आणि शक्यतो या दिवशी बाहेरचे पदार्थ खाणं टाळलं गेलं पाहिजे. फक्त जे ताजा पदार्थ आहे, शिळे पदार्थ तुम्ही खाऊ नका. उपवासाला काय खायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी या दिवशी बघा, आपल्या वागणुकीमध्ये खरंच काहीतरी चांगली वर्तवणूक ठेवा. उधळपट्टी वगैरे विनाकारण तुम्ही पैसे खर्च करू नका. म्हणजे आपलं वागणं जे आहे ते सर्वसामान्य असलं पाहिजे, कोणाला त्रास होईल, कोणाचा अपमान होईल असं आपलं वागणं नसायला पाहिजे. यानंतर मी आधीच तुम्हाला सांगितलं, आपल्या हिंदू धर्मामध्ये कपड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे. पूजेमध्ये योग्य ते कपडे घातले तरच आपल्याला त्या पूजेचं योग्य फळ मिळत असतं. तर त्याच्यामुळे या दिवशी ज्या स्त्रिया हे व्रत करणार आहे, तुम्ही व्रत करणार असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल रंगाची आणि हिरव्या रंगाची साडी घालणं अतिशय उत्तम मानलं जातं. हे 2 रंग या दिवशी अतिशय शुभ मानले जातात. या 2 रंगांना सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि हे 2 रंग जे आहे ते सुख समृद्धी प्रदान करणारे आहे. लाल रंग हा उत्साह, पवित्रता आणि शक्ती प्रदान करत असतो. तर त्यामुळे तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाची साडी घाला. या व्यतिरिक्त तुम्ही पिवळा, जांभळा, गुलाबी या रंगाची साडी नेसू शकतात. पण काळ्या, निळ्या आणि पांढऱ्या रंगाची जी साडी आहे ती घालू नका. हे रंग अशुभ मानलं जातं. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे उपवासाला आपण काय खाल्लं पाहिजे, काय टाळलं पाहिजे. तर बघा, आपण उपवास म्हटला की आपल्या डोक्यामध्ये पहिले साबुदाणा येतो. या दिवशी बऱ्याचशा महिला कडक उपवास करत असतात. तर उपवास हा वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सुरुवात होते आणि तो दुसऱ्या दिवशी आपल्याला 10 नंतर तुम्ही उपवास सोडू शकतात. आणि उपवासाच्या दिवशी तुम्ही शक्यतो साबुदाणा जे आहे ते खाणं तुम्ही टाळा. साबुदाणा खरंच तुम्ही बघाल ना की साबुदाणा हा कसा तयार केला जातो, तर त्याच्यानंतर तुम्ही विचार कराल की हे उपवासाला कसं चालू शकतं. तर बिलकुल चालत नाही. शक्यतो तुम्ही या दिवशी दूध प्या, ड्रायफ्रूट्स खा. तुम्ही फ्रूट्स खाऊ शकतात, ॲपल, बनाना, केळी, सफरचंद, त्याच्यानंतर आंबा वगैरे तुम्ही हे पदार्थ तुम्ही या दिवशी खा. पण जे आपण म्हणतो की साबुदाणा किंवा भगर या गोष्टी तुम्ही या दिवशी खाणं टाळलं पाहिजे. कॉफी पिऊ नका. कॉफीसुद्धा उपवासाला चालत नाही. तुम्ही चहा वगैरे ठीक आहे, चहा पिऊ शकता, पण चहापेक्षा तुम्ही या दिवशी दूध प्या. तुम्ही दुधामध्ये ड्रायफ्रूटची पावडर वगैरे टाका. सुकामेवा तुम्ही टाकू शकतात. सुकामेवा तुम्ही खा. ड्रायफ्रूटची पावडर तुम्ही दुधामध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हा उपवास करायचा आहे. साबुदाणा वगैरे, भगर या ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो या उपवासाला चालत नाही. आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 नंतर सोडायचा आहे. याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला दान कुठलं करायचं आहे. तर बघा, झाडू, आपण लक्ष्मीपूजनला झाडू जे आहे त्याची आपण पूजा करत असतो. झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे. तर त्याच्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी, या दिवशी बघा शुक्रवारसुद्धा आहे, तुम्हाला या दिवशी झाडूचं दान करायचं आहे. गुप्त दान करा. म्हणजे बघा, तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन फक्त झाडू ठेवणं या आणि त्याबद्दल आपल्याला इकडे तिकडे कोणाला सांगायचं नाही की मी झाडू दान केला, मी झाडू दान केला. याला गुप्तदान म्हणत नाही. गुप्तदान म्हणजे कोणाच्याही नकळत, अगदी ज्याला आपण दान करतोय त्याला सुद्धा कळत नाही अशा ठिकाणी आपल्याला हा झाडू जो आहे तो ठेवण्याचा आहे. शक्यतो तुम्ही मंदिरामध्ये झाडू दान करू शकतात. मंदिरामध्ये तो कामातच येईल, तो वाया जाणार नाही.
यासोबतच बघा वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आहे, सेवा कुठली करायची आहे याबद्दलचा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि लवकरच वेळेच्या आधी तुमच्यासोबत हा व्हिडिओ जो आहे पूजा मांडणीचा आणि सेवा काय करायची आहे त्याची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी आणेन। तर लक्षात ठेवा, मी सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कुठले नियम पाळायचे आहे, कुठल्या चुका होऊ द्यायच्या नाही आहे, कुठलं दान करायचं आहे, कुठल्या शुभ रंगाच्या साड्या घालायच्या आहे, कुठले अशुभ रंग त्या दिवशी वस्त्र परिधान करणं टाळायचं आहे, यासोबतच उपवासाला तुम्हाला काय खायचं आहे, उपवास कधी सोडायचा आहे याबद्दलची सगळी माहिती माझ्या मते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण दिलेली आहे। तर नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन झालेलं असेल। या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आणि नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे व्रत जे आहे ते करा, कारण आपण एवढा कडक उपवास करणार, सगळं करणार आणि त्याच्यामध्ये जर आपण काही अशा छोट्या मोठ्या चुका केल्या तर मग त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतो आणि वर्षातले अगदी बघा 1 ते 2च दिवस असे असतात जेव्हा आपण आपल्या पतीसाठी असं कडक उपवास करत असतो, जसं की बघा हरतालिका, वटपौर्णिमा। तर बघा आपण व्रत करतोय ना, तर अगदी मनापासून व्यवस्थित करायचं असेल तर ते मनापासून करण्याला अधिक महत्त्व आहे। तर ही सांगितलेली माहिती नक्की तुम्हाला पटली असेल अशी मी अपेक्षा करते आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।